आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. आमच्या ड्रेनेज लाईन कधी बी काही जरी प्रॉब्लेम आला तर आम्ही एक फोन केला तर त्यांची माणसं येतात आणि पुढं पण आम्हाला अशीच अपेक्षा आहे की पुढं पण त्यांनी असं आमच्या सहकार्य द्यावं. आणि आमची सगळ्यांची तळमळीने इच्छा आहे की 100% बिडकर साहेब येणार. गणेश आमचे जुना संबंध आहे, आजचा संबंध आहे. म्हणजे त्यांनी लहानाचे मोठे इथे झालेत ते, आणि या जैन समाजाने त्यांना भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि पुढं पण त्यांना पूर्ण आमचं सहकार्य राहील. आपला हा 24 नंबरचा वॉर्ड आहे. सध्या या भागामध्ये पार्किंगची एक मोठी समस्या आहे. दुसरे जुने वाडी जे आहेत त्यांची रिडेव्हलपमेंटची मोठी समस्या आहे. जे आता या एरियातले नगरसेवक जे येतील ते सगळं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. एरियामध्ये गुजराती, जैन, मारवाडी वगैरेंचं मोठं प्रमाण आहे. सध्या BJPला जास्तीत जास्त मतदान आहे, काही शिवसेनेला मतदान आहे, काही राष्ट्रवादीला आहे आणि लोकांचं यावेळी चांगलं सहकार्य लाभेल BJPला. फारच चांगलं आहे. आमच्या एरियाचं फार सुधारणा होईल. लोकांना त्यांच्याबद्दल चांगलं मतदान आहे. त्यामुळे ते झाले तर योग्यच होईल. पाहिजे अडचण आली आहे. आम्ही साहेब बिडकरकडे गेलो. आमची अडचणचं सगळं निवारण व्यवस्थित सगळं केलेलं आहे. नाना बोलतोय. माझ्या इथं 5 वर्ष झाले भाड्याने दुकान घेतलेले आहे. माझ्या मिसेस चालवतात. हा भाग इतका सुंदर आहे आणि अति सुंदर म्हणणं योग्य होईल. आता महापालिकेच्या निवडणुका येत आहे. माझी हीच इच्छा आहे की जे काही नगरसेवक निवडून येतील त्यांनी ह्या भागाची जास्त काळजीपूर्वक लक्षता घेऊन इथं अजून काही डेव्हलप करण्यासारखं योग्य असेल ते करावं आणि आमच्या सोसायटीला जेवढं होईल तेवढं सहकार्य करून आजूबाजूची घाण स्वच्छता हे कडे लक्ष देऊन त्याला पूर्णपणे सहकार्य करावं. ही माझी नंबर 25 ते 26 वर्षापासून या ठिकाणी एक काम म्हणूनच पाहतो. इथं आहे आमचं चेअरचं शॉप आहे इथे. तर इथं 25 वर्षापासून मी बरंचसं बदल बघितलेला आहे. इथे वास्तविक आता पार्किंगची व्यवस्था खूप भासवते. इथे ॲक्च्युली होतं काय, कस्टमर त्यात आणि अर्धलक्ष पार्किंग गाडीकडे आणि अर्धलक्ष कस्टमर धंदा म्हणजे काही वस्तू खरेदी करण्यामध्ये. त्यामुळं इथले जे कोणी निवडून येतील, गणेश बिडकर असतील आणखीन कुठल्याही वेगळ्या पक्षाचे, तर त्यांनी आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पार्किंगवरती जास्त व्यवस्था केली पाहिजे. एवढंच. ओव्हरऑल जे चाललंय म्हणजे भाजपाकडे आमचा कल आहे बऱ्यापैकी, तर भाजपा निवडून यावं असंच आम्हाला विचारलं. काम आहे, भाऊंनी बरंचसं काम केलेलं आहे. आम्ही पाहतो आता रास्तापेठ एरियामध्ये, नानापेठ इकडे सगळे बिडकरांनी खूप छान काम केलेलं आहे आणि करत राहतात ते बऱ्याच वर्षापासून. गणेश जी बिडकर साहब तो हमेशा 24/7 अवेलेबल रहते हैं. कोई भी समस्या हो तो काम होने वाला ही है. तो उम्मीद वही है. और अभी ये जो 2-3 प्रॉब्लम है, अगर वही सॉल्व करे तो हमारे लिए वही बहुत है. गणेश जी बिडकर वन साइड. गणेश भाऊंनी सगळ्यात व्यवस्थित केलेले आहे आणि प्रत्येक वेळेला काम करण्याची त्यांची ताकद आहे. त्यांनी काम करून गेलेलं. आता हे मंदिराचं काम बी त्यांच्या थ्रू झालेलं आहे. बिडकरांचं 100% निवडून येणार 100% बिडकर. आता कोणाच्या पब्लिकचं फक्त त्यांनी काम केलं पाहिजे. जी काय सत्ता कोणाची येईल, काय असायला त्याची सत्ता येईल का त्याची सत्ता येईल, पब्लिकचं काम होणं महत्त्वाचं आहे. आमचं चांगलं काम चाललेलं आहे आता सध्या तरी. गणेश बिडकरांचं प्रत्येक काम चांगलं आहे. आमच्या बऱ्याच समाज त्यांनी निर्माण केलेलं आहे. इथे आमच्या काय पाईपलाईनचा विषय असेल त्यांनी मार्गी लावलेला आहे. कधी त्यांनी म्हणजे कामाला कधी मागं नाही सरकले. ते छान काम करतात ते सगळे. नाही, बिडकरांचं तर काम चालूच आहे. काम व्यवस्थित आहे. एकंदरीत ऐकण्यात तर चांगलं आहे. सतत हवं तर BJPचे, जे दुसरं सत्तेमध्ये दुसरं कोणी नाही बसू शकत. BJP आमच्या भागात तशी काय अडचण नाही. आमच्या भागातले उमेदवार जे आहेत गणेश बिडकर अगोदरपासून आहे. त्यांची कामं जे काय कोणाच्या अडचणी येतील काय येतील त्यांच्यापर्यंत गेले की तत्काळ त्याचं निवारण होतंय. काम त्यांचं आहे ना. गेल्या 3-4 वर्षात त्यांचा सलग संपर्क आहे या भागात, संपूर्ण भागात संपूर्ण प्रभागात. कामही चांगलं आहे त्यांचं. तत्काळ लोकांच्या समस्येचं निवारण करतात आणि स्वतःचा त्यांचा जनसंपर्क पण चांगला है यहाँ भागात. मेरा नाम पूजा नायर है. मैं पुणे की बेस्ड सिटीजन हूँ.
बेस मैं यही चाहती हूँ कि मेरा वोट जिसके लिए भी जाए वो पर्टिकुलर इंसान एटलीस्ट रोड इंफ्रास्ट्रक्चर में पहले रखे, बिकॉज हमको कन्वीनियंट होना चाहिए यहाँ से ऑफिस तक पहुँचने के लिए, बिकॉज मेरे लिए मेरा ऑफिस कम से कम 14-15 किलोमीटर दूर है। तो मेन थिंग इज रोड इंफ्रास्ट्रक्चर, दैट इज द वन थिंग विच आई कंसिडर। जितना मैंने चाहा है कि मैं चाहती हूँ कि बीजेपी आए, मैं उन्हीं के लिए सपोर्ट करती हूँ, बीजेपी पार्टी। गणेश बिडकर का नाम सुना है, सो फार उन्होंने अच्छा ही किया है, बस उनसे वही अपेक्षा है की अभी आने वाले इलेक्शन में वही लढे और वही जीत के आ जाए। गणेश बेडकरचं तर काम चांगलंच आहे, वेळोवेळी आम्हाला मदत करतात। आम्ही काहीसा फोन केला की वेळोवेळी काही ड्रेनेजचं काम असो, काही आता इथं कचरा झाला होता तो सांगितला, येऊन करून गेले लगेच। ड्रेनेजचे काम आमचे स्वच्छ आहे, अगदी बोलवलं तेव्हा लगेच लोक पाठवून काम करून देतात, ते आम्हाला खूप हेल्पफुल करतात। आणि आताही निवडणुकीला उभा राहिले तर आमचं मत त्यांनाच आहे। गणेश बिडकर, अजून कोण आहे? आता इतके वर्ष झाले ते करतात, ते काम चांगलंच आहे त्यांचं काम। आता नवीन यांचं तर आम्ही काही सांगू शकत नाही, गॅरंटी नाही देऊ शकत, पण आता हे कसले आपले पिढीनपिढी म्हणजे वर्षानुवर्ष करत आलेले आम्हाला हेल्प करतात। आम्ही ऑफिसला पण येतो तर आम्हाला मदत करतात, काय काय नाही अडचणी असेल तर ते सोडवतात।